नमस्कार मित्रांनो, कोकण फॅमिली या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. कसं आहेत तुम्ही? ठीक आहात ना मित्रांनो? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. मित्रांनो, थंडीचे दिवस आहेत, काळजी घ्या. कारण खूप थंडी असल्यामुळे मी सुद्धा आजारी पडलो. घसा सुद्धा बसलाय आणि सर्दी सुद्धा झाली. त्यामुळे काळजी घ्या थंडीतून. खूप दिवसावर मित्रांनो आपण व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, मी वालावलकर डेरवून हॉस्पिटलला जॉबला असल्यामुळे मी आता तिकडेच राहतो. अगोदर मी धामणी ते सावर्डा असा प्रवास माझा नेहमीच असायचा. पण आता खूप लांब पडतं, म्हणजे त्याचा खूप त्रास होतो प्रवासाचा. कारण एकतर गाडी वेळेत भेटत नाही आणि घरी यायला सुद्धा उशीर होतो. म्हणून मग मी तिकडेच रूम घेऊन मी आणि माझा मित्र दोघेही राहतो. त्यामुळे आज जवळजवळ 15 ते जवळजवळ आज मी 20 एक दिवसानंतर मी आज गावी आलो. आणि आज थोडं खूप छान वाटतंय, खूप प्रशस्त वाटतंय. So, गावचं वातावरण, गावची ती सकाळ छान वाटतंय. मी सुद्धा आज लेट उठलोय, त्यामुळे मी तुम्हाला सकाळ दाखवू शकलो नाही. त्यामुळे मी आज थोडं बाहेर जंगलात असं फिरावंसं वाटतंय. आपलं असं बाहेर थोडंसं फिरावंसं वाटतंय. मनमुराद असं जंगलामध्ये राहावंसं वाटतंय, पण तितका वेळ नाही, मला जायचं सुद्धा आहे. पण आज आपण जंगलामध्ये आपण फेरी करूया. आमच्या आमच्या गावामधली आमची नदी आहे, आमचा एक बंधारा आहे. अशांना सर्वांना एक भेट द्यायची आहे. तशीच चला दाखवतो आमच्या गावातला परिसर, आमच्या गावातली नदी, आमच्या गावातला बंधारा. बघूया या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला कोकणामधले शेतकरी आता शेती करत नाहीत. आता ते कुठेतरी मोलमजुरीकडे वळलेत. काही काही जण एक शेतीतून काही उत्पन्न मिळत नसल्यामुळे ते आता स्थलांतर झालेत. मुंबई, पुणे असे इतर ठिकाणी काही लोक आता फॅमिलीच्या फॅमिली स्थलांतर झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झाले, शेतीचं भयानक म्हणजे त्याच्यामुळे नुकसान काय झालं माहिती आहे मित्रांनो? आता तुम्ही जंगलातून बाहेर फिरू शकत नाही. कुठे तुम्ही गावी आलात ना, तर ज्या शेतामध्ये जाणाऱ्या वाट्या होत्या, कारण शेती वाटा जेव्हा चांगल्या होत्या, जेव्हा लोक शेती करत होते. तर आता त्या वाटा सुद्धा खूप नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एक उदाहरण दाखवतो. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. हे आमच्या काकांचा वाडा होता इथे. जेव्हा शेती त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये शेती होती आणि शेती परवडत नसल्यामुळं शेती सोडून दिली. आणि हा खूप छान एक वाडा होता, कारण सर्वच इथे आम्ही पार्टी सुद्धा करायचो. खूप जंगलाचं खूप छान वातावरण असतं इथं. खूप आम्ही लहानापासून इथं पार्टी करायचो. आणि सर्वच मुलं असायचो किंवा काही असेल तर आम्ही इथं बसायचो. हे आमचं एक ठिकाण होतं आमचं. पण आता अशी अवस्था आहे बघा मित्रांनो, तुम्ही दाखवतो तुम्हाला. जेव्हा मित्रांनो असं विदारक जेव्हा चित्र डोळ्यासमोर येतं ना, तेव्हा कदाचित खूप भीतीशी वाटते. जशी आज ही शेतीची अवस्था जशी आहे, आणि याचं एकमेव उदाहरण आहेत आपले नेते. आज तुम्ही आम्ही आहोत ज्या काही मुंबई किंवा इतर ठिकाणी जे आपले कोकणातले युवक आहेत, जी कोकणातली जी माणसं आहेत, ते एक नाईलाजानं बाहेर इतर ठिकाणी राहतात. त्यांना ते शहर, त्यांना खूप त्यांची कोंडी होते. ते शहर, ते अपुऱ्या सुविधा. काही ठिकाणी मुंबई आवडते. काही जण म्हणजे मुंबईबद्दल आमचं काही मुंबईबद्दल कुठलाही राग नाही, कुठलं काही दुमत नाही कुठल्याही शहराबद्दल. पण आजची जी भयानक जी परिस्थिती आहे ज्या इतर शहरांमध्ये, कारण इतर जॉब सुद्धा मिळत नाही आहेत, त्यामुळे हाजी करून एखादा 8, 9, 10 हजाराचा जॉब करावा लागतो बाहेर इतर ठिकाणी म्हटलं तरी. पण याचं कारण काय, तर आपल्या कोकणामध्ये जर चित्र बदलू शकतं मित्रांनो. जर आपल्या कोकणामध्ये जॉब आले, कोकणामध्ये जर व्यवसाय आले, शेतीपूरक व्यवसाय आले, किंवा कोकणामध्ये जे पर्यावरणपूरक व्यवसाय आले, कंपन्या काही आल्या, तर आमची कोकणातली मुलं आहेत ना, ते इतर शहरांमध्ये न जाता कोकणामध्ये थांबतील ना.
त्यांना नाही आवडत आहे ना. आजही बघा आमच्याकडे 10वी 12वी झाली की अचूक त्यांना शहराकडे जावं लागतं. करणार काय, पर्याय नाही. हे झालं आमच्या काकांच्या वाड्याचं एक उदाहरण. अजून एक तुम्हाला 2 मिनिटांमध्ये त्याचे पुढे एक वाडा आहे आमच्या आमच्या गावामध्ये ते शेती करतात. त्यांनी सुद्धा शेती सोडली. त्यांची सुद्धा तुम्हाला अवसर दाखवतो. त्यांच्या वाट्याची काय अवस्था आहे. सेम आम्ही तिथे सेम आम्ही सुद्धा तिथेच कधी टाइमपासला सर्वच मुलांनी बसायचो इकडे सुद्धा तिकडे सुद्धा. आजची अशी भयानक अशी परिस्थिती जेव्हा बघतो ना त्या शेताची परिस्थिती, तेव्हा ते लहानपण गेलं, आमचं बालपण अशा एका जंगलामध्ये गेलं, अशा एका परिसरामध्ये गेलं. आजची भयानक जी परिस्थिती मित्रांनो पाहतो ना, त्या खूप वाईट वाटतं, खूप वेदना वाटतात यार. कुठे असं ते ठिकाणी आम्ही जे बसायचो ना, जे मुलं सर आम्ही लाईन बसायचो, खेळायचो, क्रिकेट वगैरे सगळं खूप एन्जॉय करायचो. ते आता ते ठिकाणं नामशेष राहिले, नामशेष झालेत. तर म्हणतात ना की गेले ते दिवस राहिले तर फक्त आठवण. सेम असंच आहे. दाखवतो तुम्हाला तो ते शेती, ते पडलेला वाडा गोठा तोच दाखवतो. आपल्याकडे कोकणामध्ये जे जोपर्यंत प्रोजेक्ट येत ना, व्यवसाय येत ना, तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे. जर असंच उद्या राहिलं तर भविष्यातली हीच परिस्थिती आमच्या मित्रांनो कोकणातल्या घरामधली असेल. हीच अशाच प्रकारची घरं ही कोकणामध्ये पडलेली पाहायला मिळतील. सेम अशी विदारक परिस्थिती आमच्या कोकणातल्या घराची असेल. त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे कोकणातले हे प्रतिनिधी असतील मित्रांनो. जोपर्यंत मानसिकता मित्रांनो तुमची मतदानाची बदलत नाही ना, तोपर्यंत हे असंच राहणार. आज हे आपल्या कोकणातले गोठा, आपण ज्याला वाडा म्हणतो, आपण ज्याला जे बैल वगैरे बांधतो त्याला गोठा म्हणतो, ह्या जर कोकणातल्या शेतामधल्या वाड्याची परिस्थिती आहे ना, तर मित्रांनो आपल्या कोकणातल्या घरांची सुद्धा परिस्थिती दूर नाही. सेम अशी परिस्थिती मित्रांनो जेव्हा तुम्ही गणपती व होळीला येतं ना, तेव्हा अशाच प्रकारची घर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो तुमची. सेम अशी. राहायला काय मित्रांनो, कुठं पाय ठेवायला जागा नसेल. कोकण सर्व काबीज झालेलं असेल. तुमचं घर, तुमचं दार, तुमचं सगळं काबीज कोणीतरी केलं असेल. इथे सुद्धा मित्रांनो शेती होती पहा. जर आपण शेती केली नाही ना, शेती सोडून दिल्या मला निसर्गाने आपला छान असा संसार थाटलाय. बघा पूर्ण मित्रांनो ते शेती होती पूर्ण. बघा काय परिस्थिती आहे. आता आपण मित्रांनो तिकडून आलोय. परत आता वाट काढत जावं लागणार आहे. अरे अरे का लागले होय, अरे कडे लागले मित्रांनो. तुम्ही जेव्हा कोकणामध्ये ना, जेव्हा असं जंगलातून असं फिरायला यावेळेला तुम्हाला पूर्ण कपड्यांना पण लागले, त्या कपड्यांना पूर्ण अशा शरीराला ना अशा प्रकारचे कडी तुम्हाला लागतील. आता पहा आमची ही नदी. चला दाखवूया. आपल्याला मित्रांनो खेकडा दिसलाय, तर खेकडा पाहूया आपल्याला मिळतो का. अरे यार
खेकडे तुम किधर गयो? पकडणार त्याला मित्रांनो. अरे यार कुठे 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 कुठे? पकडला 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 पकडला. कुठे जाशील कुठे जाशील? अरे यार जाऊ नको. हा भेटला खेकडा. तर मित्रांनो हाय, आज आपल्याला खेकडा भेटला एक. हा खूप दिवसांनी असं पाण्यातून चालतंय. छान वाटतं. मित्रांनो आपल्याला एक छोटासा खेकडा भेटलाय. जंगलातून वाट काढून दमलं मित्रांनो. अगोदर पूर्ण वाट असायची, साफसफाई असायची, जायला सुद्धा इतका विलंब लागायचा ना, आता खूप वेळ लागतो. मित्रांनो प्रत्येक नदीमध्ये डोह असतात. आमच्या सुद्धा एक नदीला डोह आहे. मित्रांनो चला बघूया डोह आणि आमच्या गावचा बंधारा. चला बघूया. तर मित्रांनो हे बारीक बारीक मासे आहेत यार. हा मस्त गार वाटते मित्रांनो पाण्यामध्ये, पण आंघोळ करायची हिंमत नाही बघा. मित्रांनो पाहू शकता मासे आहेत. आणि मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो ना तो बंधारा, आमच्या गावचा बंधारा. मासे सुद्धा आहेत बारीक बारीक. रात्री यायला पाहिजे, बॅटरी घेऊन भेटतील आपल्याला. मित्रांनो आमच्या गावचा बंधारा खूप गणपतीमध्ये खूप छान मजा येते त्याच्यामध्ये पोहायला. आणि आता सुद्धा आमच्या गावातील मुलं अगोदर पोहायचे, आता वाडीतली म्हणजे मुलंच नाही आहेत गावामध्ये. त्यामुळं फक्त आता कधी जेव्हा मे महिन्यामध्ये काही देतात तेव्हा त्याला पाणी नसतं. गणपतीमध्ये का आम्ही तर मित्रांनो ह्या डोहाची मजा सुद्धा आम्हाला घ्यायला तर वेळ मिळत नाही. अगोदर आमचं बालपण, आमचं लहानपण आमचं याच डोहामध्ये गेलं. आम्ही जरा सुटलो, आम्ही शाळेतून लवकर सुटलो की चला कपडे काढले, या डोहामध्ये मस्त मजा असायची, एन्जॉय असायची. आणि अशा प्रकारचे खेकडे असे मासे वगैरे पकडायचे आणि मस्त शिजवायचे आणि खूप मजा यायची तेव्हा. आता तसं नाही, वेळच कोणाला नाही तसं. आम्ही ना मित्रांनो पार त्या टोकाला आम्ही उडी मारायचो आणि इथे असंच खाली इथपर्यंत असं खाली यायचो, पोहत 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 खाली यायचो. आणि या इकडे वरच्या साईडला ना आमची सर्व माणसं शिवाय देत बुडाल वगैरे 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 वगैरे, तुम्हाला भूत झपटवतील असं आहे तसं. आम्हाला खूप घाबरवायची तेव्हा, भूत झपटवतील तुम्हाला, भूत हे करतील तसं करतील. त्याच्यामुळे आम्ही थोडेसे घाबरायचो, कधी कधी यायचो नाही. कारण आम्ही शाळा सुटली जरा आमचं प्लॅनच असायचं आज काय तर चला पोहायला जायचं. मग आम्ही कपडे वगैरे असे लपून छपून असे आणायचो आणि आंघोळ करायचो इकडे. खूप छान वातावरण होतं मित्रांनो गावचं तेव्हा. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी ह्या अशा. आता बघा ना पाणी आहे, सगळं काही आहे, फक्त वेळ नाही.
अगोदर खूप असे या दगडे ना खूप बिझी असायच्या. जर तुम्हाला मोठे मोठे दगड दिसत ना खूप बिझी असायच्या, खूप नंबर असायचे लोकांचे कपडे धुवायला. कारण कसं होतं मित्रांनो, तेव्हा घरामध्ये पाणी नव्हतं. या मित्रांनो बिझी दगड का असायच्या माहिती आहे, कारण तेव्हा घरांमध्ये पाणी नव्हतं, तेव्हा डोक्यानंच न्यायचं कपडे वगैरे. त्यामुळे अशा नदीवरती लोक धुवायला यायचे. आणि तेव्हा दगड का सर्व बिझी असायच्या, सर्वांचे नंबर असायचे. आता माझा नंबर आहे असं लेडीज खूप अशा असायच्या. आता घरामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे त्यांना सर्वांना आता नाहीच कोणी येत. तरी केव्हा तरी कोणीतरी येतात तिथे. त्यामुळे ह्या अशा दगड आहेत ना, तेव्हा जेव्हा मी पोहायला जायचो तेव्हा अशी माणसं जेव्हा कोणी नसतील ना, तेव्हा आम्ही ना अशा रेतीमध्ये वाळूमध्ये किंवा आजूबाजूला ना आम्ही असे पैसे शोधायचो. पैसे असायचे एक रुपया 2 रुपये असे पडलेले असायचे, कारण कपड्यातून वगैरे कधी असायचे ना, तेव्हा ते पैसे वगैरे आम्हाला भेटायचे. आम्ही सर्व शोधायचो. तेव्हा आम्हाला मुश्किलीने कोणाला तरी 1 रुपया, कोणाला 50 पैसे, 2 रुपये असे भेटायचे. आणि जेव्हा असं 1-2 रुपये जेव्हा भेटायचा ना मित्रांनो, खूप मोठं असं काहीतरी गिफ्ट भेटलंय असं भेटलंय असं असायचं. तेव्हा ते आम्ही 1-2 रुपये ठेवायचो. आणि मग दुसऱ्या दिवशी आमची मुलं असायची तेव्हा मग आम्ही चॉकलेट आणायचे. तेव्हा गोळ्या घ्यायचो. तेव्हा 1 रुपया मला वाटतं ते गोळ्या वगैरे चॉकलेट, एक गोळ्या 12 किंवा 16 यायच्या 1 रुपयाला. तेव्हा असं लेमन गोळ्या, दुधातल्या सुद्धा काही गोळ्या असायच्या, असं सर्व अशा गोळ्या असायच्या तेव्हा भेटायचे. त्याच्यामुळे आम्ही खूप ती एन्जॉय पार्टीच करायचो. 1-2-3 रुपये भेटले ना असे, मग आमची पार्टी असायची. असेच शोधायचो आम्ही सर्व मुलं. अशा दगड्या बघायचो कुठे आहे का पडलेले 1-2 रुपया, कोणाचे पडलीत का असे वगैरे वगैरे असं. आणि 5 रुपये जरी भेटलं तर तो खूप त्याचा आनंदच वेगळा होता. खूप खूप आनंद होतो तेव्हा. तर 1-2-3 रुपयाला, 2 रुपयाला, 1 रुपयाला खूप किंमत होती. शब्दात नाही सांगू शकत तो काळ तेव्हाचा कसा होता. जाऊ दे, गेले ते दिवस, राहिले ते आठवण. मित्रांनो, अगोदर आमच्या नदीला कधी आहे ना अशा प्रकारची फुलं वगैरे नव्हती. आता छान प्रकारची फुलं सुद्धा आलेली आहेत. छान प्रकारची फुलवेल आलेली आहे. त्यामुळे वाटतं लवकरच असं चित्र दिसतंय की आमचा डोहाचा किनारा पूर्ण अशा वेळीने सजलेला असेल. मित्रांनो, या खेकड्याच्या डेंग्यामध्ये जर आपला हात सापडला, विषय संपला. एखादं बोट सापडलं किंवा आपण भेटलो, कोकणकरांना अनुभव आहे की या मशीनमध्ये हात किंवा बोट सापडलं, रक्त आलंच म्हणून समजा. तरीही कितीही जोखीम असली, काही असलं तरी कोकणकरांना आव्हानं स्वीकारायची सवय, लोकप्रतिनिधी सोडून. त्यामुळे खेकडे पकडणं हे आमच्या रक्तात आहे. किती मोठं असलं, किती असलं, पाण्यामध्ये असलं तरीही असं. आता आपण तर मित्रांनो, आता आपण घरी चाललोय. नाश्ता वगैरे केलेला नाही, त्यामुळे आता घरी जाऊन नाश्ता वगैरे करावा लागणार आहे. हे तर खेकड्यामध्ये, ते खेकडा तर आपण खाऊ शकत नाही एकटा. 2-4 भेटले तर आपण थोडा विचार केलेला असता. असो, नेक्स्ट टाइम तेव्हा तुम्हाला खेकडे वगैरे कसे पकडतात तुम्हाला माहितीच असेल, पण एक आपण व्हिडिओ बनवून टाकू आपल्या मित्रांसाठी. आणि आता मी चाललोय घरी, त्यामुळे काळजी घ्या थंडीतून. मी तर आजारी पडलो पूर्ण, त्याच बाईकवरती प्रवास करणार आहे, जावं लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या थंडीमध्ये काळजी घ्या. स्वेटर, जे थंडीला रोखण्याकरता आपण जे काही वस्त्र परिधान करतो ते करा. आणि काळजी घ्या, लहान मुलांची विशेषतः काळजी घ्या.
आणि मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय. तर मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवरती कोणी या आपल्या कोकण फॅमिली या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक करा. भेटू पुढच्या वेळी नक्कीच एका शानदार आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.